पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांकडून पार्थ पवारांची पाठराखण करण्यात आली अशी चर्चा सुरू आहे। पार्थनं नाही पण त्याच्या बापानं भूमिका मांडली ना असं म्हणत अजित पवारांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलंय आणि 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा असा सवालही अजित पवारांनी केलाय। पुण्यातील कोरेगाव पार्कातील 40 एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार मुलगा पार्थ पवारांची बाजू सावरून घेताना दिसून आले। 1 रुपयाचाही व्यवहार न करता नुसते आकडे देऊन किंवा कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो असा सवाल अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणात केला। तर पार्थनं नाही पण त्याच्या बापानं भूमिका मांडली ना असं म्हणत पार्थ पवार भूमिका का मांडत नाहीत या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलंय। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये। त्याच्यावरून मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना। चौकशी उद्या चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल। मी मांडली, त्याचा बापाने मांडली ना। अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरानंतर पार्थ पवारांची ही पाठराखण असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात, बदनामी होते, पण मी माझ्या हातून चुकीच्या गोष्टी होऊ देत नसल्याचंही अजित पवार म्हणाले। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी, पण बदनामी तर आमची होती। मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये। अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। पुणे शहरातील कोरेगाव पार्कात 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। याच प्रकरणावरून अजित पवारांच्या गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये अनेक भूमिका पाहायला मिळाल्या। त्या कोणत्या आहेत त्याही पाहूयात। चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो, परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं, म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या। अजित पवारांच्या पार्थ पवारांबद्दलच्या भूमिकेवरून विरोधकांनी निशाणा साधलाय आणि या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आणि हाकेंनी अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई होईलच असं मोहोळ यांनी म्हटलंय। सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, कुणीही जर बेकायदेशीर काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे असं म्हणत चुलत भाऊ रोहित पवारांनी पार्थ पवारांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। तर दोषी असणाऱ्यांवरती योग्य कारवाई होईल असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी यावर भाष्य केलंय। सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाहीतर व्यावसायिक असू द्या, नाहीतर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही। जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्याची चौकशी सुरू आहे, काही लोकांवरती केलेली आहे। जे त्याच्या चौकशीत समोर येईल ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई जे कोणी दिसेल होईल, त्याच्यामध्ये सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल। पोलीस योग्य दिशेने त्याचा तपास करत आहेत। दरम्यान नको त्यावेळी बोलणाऱ्यांनी आता बोलावं अशी टीका करणाऱ्या मंत्री शिरसाटांवर रोहित पवार यांनी पलटवार केलाय। काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो, नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते त्यांचाच कायदा चालतो। आता यांची दातखिळी बसली तर मला आता असं वाटायला लागलं यांची वाचा गेली की काय। शिरसाटांना मला सांगायचंय की तुम्ही तुमच्या बाबतीतलं बोला,
जो काय भ्रष्टाचार 5,000 कोटी रुपयाचा तुम्ही केलेला आहे त्याच्याबद्दल मात्र तुम्ही कुठं तोंड तिकडं उघडत नाही आणि नको त्या विषयामध्ये तोंड तुम्ही जर उघडत असाल तर एकदा समोरासमोर येऊ द्या. पुण्यातल्या या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि हाकेंनी केलाय. पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा. भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, कारण अजित पवारांजवळही देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे गफले आणि त्यांनी लाटलेला जमिनीचा चिठ्ठा त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांना हा सावध खेळ देवेंद्र फडणवीस खेळत आहेत. मुख्यमंत्री महोदय, या अजितदादा पवारांचा राजीनामा घ्या, आम्ही आंदोलन करू. अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. हवालामार्फत पैसे शीतल तेजवानी बरोबर परदेशात गेले का, असा सवाल लक्ष्मण हाकेंनी या संपूर्ण प्रकरणावर केलाय. आता ही शीतल तेजवानी जर परदेशात पळून गेल्या असतील आणि अजितदादा पवार म्हणत असतील की या व्यवहारामध्ये आम्ही 1 रुपयाही कुणाला दिला गेला नाही, तर मला वाटतंय की हवालानं पैसे त्या शीतल तेजवानी बरोबर परदेशात गेले का याचाही विचार होणं आवश्यक आहे. टीका करण्याच्या आधी थोडी प्रकरणाची माहिती घेतली असती तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर अज्ञान दिसलं नसतं. भाड्यानं बोलायचं म्हटल्यानंतर त्यांना बोलावंच लागणार, कारण त्यांचा सातत्यानं प्रयत्न अजितदादावरती आणि पवार कुटुंबावरती टीका करून प्रकाश झोतात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.